केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को टक्कर देने के लिए कांग्रेस पार्टी द्वारा नागपुर से नाना पटोले को उम्मीदवार घोषित किए जाने पर अपनी प्रतिक्रिया देते हुए वरिष्ठ कांग्रेसी नेता और पूर्व सांसद विलासमत तिवारी ने कहा है कि नाना पटोले केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को आसानी से मात देते हुए ये चुनाव जीत जाएंगे। पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि नाना पटोले के समर्थन में चुनाव प्रचार के लिए राहुल गांधी और सोनिया गांधी को नागपुर आमंत्रित किया गया है। असं आहे की उमेदवारी मिळतपर्यंत अनेक गट सक्रिय असतात आणि एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते गट सगळे शांत होतात आणि शेवटी कोणत्याही गटाचं अस्तित्व हे काँग्रेस पार्टी आहे आणि काँग्रेस पार्टीमध्ये राहायचं असेल, काँग्रेस पार्टीमध्ये जगायचं असेल, कुठली काही संधी असेल ती काँग्रेस पार्टीमध्ये असते। म्हणून काँग्रेसच्या विरोधामध्ये जाण्याची ते एक हिम्मत करणार नाही आणि जर त्यांनी गट ठेवूनही गटागटाने जरी नाना पटोलेचं समर्थन केलं तरी विजय हा काँग्रेसचा होईल। राहुल गांधी आणि सोबत प्रियंका गांधींनी यावं अशी मागणी मागच्या वेळेला विकासभाऊ ठाकरे आता मागच्या महिन्यामध्ये तिथे असताना त्यांनी त्यांना भेटून केलेली आहे। तर तुम्ही तसेच आमच्याकडे या आणि आमचे जे बूथचे जे सदस्य आहेत आणि BLOचं जे आमचं एक नेटवर्क तयार झालेलं आहे, पहिल्यांदा 5 वर्षामध्ये म्हणजे एवढ्या निवडणुका लढलो, परंतु जेवढं काँग्रेस संघटनेचं नेटवर्क या वेळेला आहे तर त्याचा तो आम्ही एक मेळावा घेतो। जवळजवळ इथले आणि ग्रामीणचे मिळून 20-25 हजार लोक कार्यकर्ते राहतील, तर त्या मेळाव्याला तुम्ही मार्गदर्शन करा अशी आपण त्यांना मागणी केलेली आहे। पण आता निवडणुका आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की RSSचे हेडक्वार्टर आणि त्याच्यामध्ये तर जनरली सोनियाजीची सभा होते। आतापर्यंत ती परंपरा 98, 99, 2004, 2009, 2009ला कामठीमध्ये झाली होती आमच्या दोघांची मिळून आणि 2014ला आपली कळमना बाजारमध्ये झाली होती। तर प्रत्येक वेळेला पार्टीचे अध्यक्ष म्हणजे जे कोणी मुखिया असेल ते आलेले आहेत। तर मला असं वाटतं की या वेळेला तर सोनिया गांधी जरी नाही आल्या तर राहुल गांधी नक्कीच नागपुरामध्ये येऊन या ठिकाणी सभा घेतील।